देवी आई चंडिका चंद्रकांत कोथळे आणि सालाबाची पूजा केली, साला सुपणे केले, मान्य करून घेतले. ज्यातून काही चुका झाल्या मावशी करून त्यांना धंद्यामध्ये तिकडे तिकडे गाडी गोडे मुंबई पर्यंत मुलाबाळांसगळं जेवढं कुटुंब आहे तेवढं आभार. आजचा ब्लॉग आपला 12 आणि आता तुम्ही कुठे चालले जरा सांग आपल्या माणसांना. चाललोय रत्नागिरी पालखीला आपली शिमगा आहे रत्नागिरीला माझ्या घरी, तर आम्ही तिकडे चाललोय आज. तर कसं आहे तिथे काय असणार आपल्याला फुलॉन मजा असणार आहे फुलॉन. तर बघा बाई आम्ही चाललोय आता उरणवरनं निघलोय आम्ही आता सध्या. आता उरणला आहोत, तर उरणवरनं आता निघू. त्यांची ट्रेन आहे तर तिथून आम्ही निघू, तर तिकडे पोहोचू पहिला. झालेत आता तिकडे जाऊ बेलापूरला आणि बेलापूरवरनं मग कंटिन्यू करतो, कारण की ट्रेन पकडायला लागणार आहे. काही जरा धकधकवाला आहे जरा प्रॉब्लेम. बघा प्रवास आहे, रात्रीचा प्रवास आहे. हां तर काही आहे ना, जर तुम्ही आपल्या ब्लॉगला या 12व्या ब्लॉगला लाईक नाही केला असेल तर लाईक करा, कमेंट नाही केलं असेल तर कमेंट करा, आणि शेअर नसेल केलं तर शेअर करा, आणि सबस्क्राईब पण करा. इथं मागापासून आम्ही आता 10 मिनिटं 15 मिनिटं झाली थांबलोय. पाणी येतंय, आम्हाला वाटलं आता पटकन आता पाणी येईल, आता अशी लाईन लागली पाण्याची. एक्सपिरियन्स आहे. वॉशरूम जवळ भेल बनवतात, वॉशरूम जवळ भेल बनवतोय तो. बरोबर म्हणजे साईड शेल्फी त्याला बोललो जाऊन देत नाही जा. डोकं टेकलं त्यांनी, बस झालाय भाई. फुल कंटाळा आला. 15 मिनिटात झाली. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लॉंग रूटचा. चलो 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 आगे डेली त्यांची सवय तिकडे आले टोपाली टोपाली टोप. चलो देखो फुल करती इकडनं जाते युट्यूब युट्यूब इकडनं आय, आय. वाटलं इकडनं आय, आय. जेट. बघा आपली कशी झोपली पद्धतशी स्लीपिंग टाईम. एक वरती बघा फोन बघत बघत झोपली, आणि आपण आता आहोत तिकडे आरवलीला पोचलोय. खा खाल्ला आणि वरती गेला. काहीच हे बघा काय चाललंय. बघा हे आमचं 3 जणांचं एवढा सामान झालंय. हे 3 जणांचं पाणी पिलात का काय पिला का पाटल्या पडायला लागल्या स्वतःहून बोलायला लागलं. तर हे बघा आदित्य यांनी तर मला वाटतं 4 एक बाटल्या प्यायल्यात. खंडे घेतात काय काय घेतात. आम्ही पाण्याचं बॉटले किती झाले. हे बघा पाण्याच्या बाटल्या. आणि संचित भाई अजून झोपलाय वेंडी. सगळे जरा उठले. आता वाजले बघा परत किती वाजले बाई. 1:15 झाले आदित्य ना. आता उतरलो ट्रेन मधनं खाली. आपली पोरं बघा कशी येतात तिकडून चालत चालत. ही बघा गाड्या घेऊन पोचला पण कुठं रत्नागिरीला. आणि पब्लिक पोरं बघा ना कशी. तो कसा लगेच आहे एस्थेटिक गेरी चालू. गाईज बघा कसा मँगो सिटी रत्नागिरी. कसा रेल्वे स्टेशन बनवलं गाईज. एअरपोर्ट ना डायरेक्ट एअरपोर्ट. हे बघा ऐका ना कसा स्वाद सीधा एअरपोर्ट. त्याचं काय बोलशील रेल्वे स्टेशन बद्दल. सिर्फ नाम नाही ब्रँड आहे. आणि आता आम्हाला लिटरली झोप आले. सकाळ फॉग बघा. फुलं आणि आमची आता फुल आवडले. फॉग आला काही सकाळ फॉग आल्यामध्ये पण मजबूत आहे. संचित भाई बघा आपलं बसल्या गाडीत. पाठून बघा हे बघा पाठी बघा काहीच नाही दिसत आहे. लिटरली काहीच नाही दिसत आहे. फुल गाडी. आणि आपली इको आहे. इकोशी आलं ना संचित पण फुल हे आहे पटेल फॉग आहे. हा दिसत येत ना. आम्ही न्यू होतो आमची फाटले पोस्टर लागलं ना तिकडे. पोस्टर लागलं ना तिकडे. डेस्टिनेशन मारलं. आता आपण कसा टापटीम. आणि संचित भाई आता उठलाय. झोपलेला वाटे खाली वाटे बघ आणि उठला आता आपल्या गावात. आता ही एक बॅग घ्यायचे. बॅग गाईज पुरे वरली झाले. एवढा फॉग होता ना. फॉग काय बोलली बघा.
बॅग अख्खी ओली ओली. काही प्रवास करून दमले, पूर्ण प्रवास करून दमली. चाकाचा आवाज काढत आहे. आणि ट्रेनचं बाई जर टनल मध्ये आलं ना तर बाई कान पकडते. असा कुठे याचा रामशेठचा पोऱ्या. हत्ती लागलेला आहे आपला. हा ती आपली लॅम्बोर्गिनी आहे त्यांची, ती हिरवीवाली. ती वाली लॅम्बोर्गिनी घेऊन फटेल आपण. आता उचल ना तिथून तरी येड्या. एवढा कष्ट नाही करू शकत. बॅगी स्वतः आणले तरी दुसऱ्याला बाल घाल देते. असं काय बोलते गाईस आता आम्ही झोपत चाललोय. कुठं आहोत फोन उचलला नाही हा कुठं आहोत ते फोन बिन आम्हाला करू नका. आम्ही कोणता फोन बिन उचलणार नाही. आपला घरल आहे एवढं आहे की नाही. कसं 500 शेवपुरी मारले. शेवपुरी चाकरीत आलेलो आणि शेवपुरी आता कुठं चाललं काही छोटा त्याची डिलिव्हरी घ्यायला. कुठं चालू त्यांची रत्नागिरी. हा तिकडे आम्ही जाऊन आता डिलिव्हरी घेतो डॅक्टरची. मग पुढे दाखवलं दाखव इथे सगळ्यांची या. सगळ्यांची बाई टेस्टी बनवलं बाई. आणि एक नंबर. हा बाई नाव काय बाई जर सांग. हा मंगेश. जातो आता डिलिव्हरी घ्यायला रे. फायनली 1 तासानंतर आम्ही रत्नागिरीला पोचलोय शोरूमला. आणि बाई हालत खराब झालेली माझी तर बेकार खराब झालेली. आणि बेकार असा ऊन पण होता. काय होता हालं कपलेले. केस पण बघा कशी झाली ते काय सांगू. आणि आपली पोरं बघा कशी. काय एक्सपिरियन्स कसा होता त्याच्यात गाडीवर न्यायचा. अरे 5 तास लागलो यावाला. कंबर गेली. ही गाडी येते ना. ही बघ कशी लागली बघा. टेम्पो दाखवतो त्याची. टेम्पो दाखवतो आपला यायचं काय त्याचं. हत्ती आणलाय का हत्ती. हत्ती कलर पण हत्तीचाच आहे गाईचं बघा. हे बघ कसा. हत्तीला घ्यायचं छोट्या हत्तीला घ्यायला बघ कसा आहे का नाही पद्धतशी काम तमाम. त्याला हत्ती अक्षय बाईला बोलावं लागलं ड्रायव्हिंग करायला की गाईज काय विषय झाला माहिती आहे. आता कालो होणार आहे आणि बाकी सगळे जाणार टेम्पोमध्ये. आणि ड्रायव्हिंग करायला राहिला संचित आहे आपला सार्वजनिक माणूस. तर आता गाडीवरनं परत बाईकवरनं जावं लागणार तिकडे आपल्या गावाला. म्हणजे परत गणपतीपुळेपर्यंत बाईक घेऊन. कारण की आम्ही रत्नागिरीला आलेलो. तर आम्ही तिथून जाऊ पुढे पण मी गाडी घेऊन. बघा सगळं झालं डन. तेव्हा तर जाऊ तिथं मग पुढं कंटिन्यू करते ब्लॉग. फायनली डेस्टिनेशन आलं आपलं घर. यो बघा. आणि संचित बघा पाखर आले तर संचित चष्मा लावून देवी कालोख बघा. यो बघा काय तर दिसत आहे. संचित चष्मा लावून कालोखात बाई गाड्या चालवते. वा कसलं आलो आम्ही रायडिंग. फुल पाखर होती. फुल मजबूत पाखर होती. ही बघ दिसतात बघा व्हिडिओमध्ये बघा दिसतात. ते इकडे बघा बघा फुल पाखर होती. तर आम्ही रायडिंग मारत आलो बाई गाडीशी. आता आम्ही आलो कुठं गणपतीपुळेला आतमध्ये जातो दर्शन घेत आहोत. आणि कारण की आज आहे ना संकष्ट आहे काय शुक्रवार आहे ना संकष्ट आहे. आणि संकष्टाच्या दिवशी झालो आम्ही. आता गर्दी तर असणार आहे. गर्दी जरा जास्त गर्दी असेल तर मग आपण तर त्यासोबत जातो आणि मग पुढे दाखवतो काय आहे. चला बघ आपला गेट बघ कसा आहे गणपतीपुळे. आता आतमध्ये आहे ना फुल ऑन गर्दी असेल. आता आम्ही चाललो एकदम शांततेत. पण आतमध्ये आता असेल बहुतेक असं वाटते मला. कारण की वाजलेत बघ किती 10:30. आणि आता संकष्टी तर असेलच. तर बघू. आणि वार पण आम्हाला चांगलाच भेटला संकष्टीचा. दर्शन होईल पटकन का बघू. नाहीतर मग थांबू. आता काय करू. आम्ही काल दर्शन नव्हतो घेणार. आम्हाला संकष्टीलाच दर्शन घ्यायचं होतं. जातो आतमध्ये कॅमेरा अलाउड ना काहीच. नंतर आल्यावर बाहेर आल्यावर दाखवते. पहिली दर्शन झालं आमचा आत्ताच. आणि किती मिनटं लागली आधी सांगा दर्शन घ्यायला. 5 मिनिटं फक्त. 5 पण नाही 2 मिनटं फक्त. 2च मिनटं. 2 मिनटामध्ये दर्शन झाले संकष्टीला. मी विचारच करत आहे. मी विचार करतो की भाई लागतील भाई 1 तास लागेल असं वाटत होता. पण काही फटाफट ना शॉपिंग पण तिकडे बाई फुल शॉपिंग बघा. पिशव्या भरल्यात रापरूप. संचित बाईनी पण फुल घेतलाय इकडे तिकडे सगळे गड्डा काय नाही काय. आणि आधी तर मला वाटतं किचन घेते कोणत्यासाठी तरी. बोलते किचनचं नाव काढतो बोलते. आता पुढे जातो अजून. आता घ्यायचं आहे म्हणता मी जातो घरी. सामान घेतलं आहे. थोडं लाडू पण घ्यायचे गणपतीपुळेचे. ते आता घेऊ मग पुढे जाऊ. आणि घेऊ आता थोड्या वेळात. मग जायचं कंटिन्यू करा. आगे देऊ. आता पालखी येईल. संध्याकाळी गावात जायचं आहे. म्हणजे दुसऱ्या गावातून पालखी घ्यायला जायचं आहे. नंतर उद्या आपल्या घरी पालखी येईल. तर तिथून पण दाखवतो तुम्हाला बघा. आता आहे ना
आता आम्ही घरी आलो मगाशी, मी दाखवलं नाही तोपाट कारण की फुल कंटाळलेलं म्हणून तोपाट दाखवलं नाही. आणि घरी आलो आता आपल्या गावात संध्याकाळी पालखी आली, पण आपल्याकडे येणार आहे उद्या म्हणजे सकाळी. आता पोरं गेलेली पालखीला, म्हणजे आम्ही पोरं सकाळी गेलेलो खालीच आमच्या पालखी होती, तिथंच गेलेलो खालच्या घरात. तिथं बघ काय भेटलं, फरसान. आणि या लोकांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे? हां काय केलं जरा तिथं सांग, जरा तिथं सांग. अरे आम्ही घेतला पहिले, हां तर पहिले कचोरी खाल्ली आणि योग आता खाते कचोरी. हे बघ काय झालं माहिती, फरसाण दिला, फरसाणमध्ये दिली याच्यामध्ये दिली एक वरती कचोरी. पण यांनी संचितने काय केलं, कचोरी वरची घेतली आणि काय केला, कचोरी घेतली आणि फरसाण कोण बघत नाही तर माझ्या टाकलं पटके. आणि इथं गमची आलाय ते येऊन बोलते पानासोबत खाईन होईल, तरी इथं बसला जाणार एक. किती माहिती का 10 सकाळी आणि आम्ही फुल तयार आहे टापटीप. आणि आपली पालखी आली आता समोरच्या घरात आहे, आता आपल्या घरात येईल वाजते बघा तिकडे. आता तिकडे आहे तर आपल्या घरामध्ये थोडाच वेळात येईल. मग आपण दाखवू. आणि संचित भाई बोलते, मी बोलते पालखी ट्राय करेन बोलते खेळायला. पूजा चालले गाईस, पूजा चालले. महालक्ष्मी देवी आहे चंद्रकांत गोतळे यांनी सालाबाची पूजा केली, साला स्वप्न केले, मान्य करून घेते. ज्या तुमच्या चुका झाल्या मागाशी करून त्यांना धंद्यामध्ये तिकडे तिकडे गाडी गोडे मुंबईपर्यंत मुलाबाला सगळं जेवढं कुटुंब आहे तेवढं आभास.
घरातून फायनली पालखी पुढच्या घरात गेले. म्हणजे आता आपला घर झाला आहे. म्हणजे आता पहिलाच घर म्हणजे दुसरा घर होता आपला. पहिला होत होता पण जरा बोलले की तिकडचं जरा पाहुणे होते, मग तिकडे पहिला घर घेतला आणि आपला घेतला दुसरा घर. तर आपला आता घर झालं आहे. आता तिकडचा घर बाकी आहे, तिकडचा. पालखी निघाले पुढच्या घरात गेले, पण तिकडे पण आपण जाऊ थोड्या वेळात. पण मी तो दाखवला तर दाखवून की आपल्या घरातला जास्त दाखवायचा मी प्रयत्न करत होतो यावेळी. तर तसाच झाला. आता पुढे जाईन तिकडे रत्नेश्वराच्या आपल्या कुलदेवाच्या देवळात, मग तिथून मी कंटिन्यू करतो ब्लॉगला. बघा मग पुढे. तर गाईज आता आपण आलो आहे कुठे माहिती आहे, आपल्या देवळात, रत्नेश्वराच्या माझं कुलदेवताच्या देवळात आलो आहे. आपला देऊळ दाखवू तुम्हाला. हे बघा पाठीचा माझ्या शो बघा, आपला देऊळ आहे गाईज. आणि आता मी पाया पडायला म्हणजे जाता, कारण की मगाशी पालखी होती, दुसराच घर होता आमचं सकाळी, तर तिथं पालखी होती. तर तिथून आता पालखी आपल्या तिसऱ्या घरामध्ये गेली आणि आम्ही बोललो की आता मग टाईम आहे तर मग पटकन आपल्या देवळात पाया पडून जाऊ ना. तर मग इकडे आलो. तर आता पाया पडताव आणि दाखवतो तुम्हाला आपला आतून पण देऊळ दाखवतो कसा बांधला आहे. काही रेनोव्हेटिंगचं काम चालूच आहे, म्हणजे याच वर्षी घेतलेला, तर तो काम चालूच आहे, म्हणजे स्लो म्हणजे असं होतं आहे. तर मी दाखवतो होतो तुम्हाला, आतून पण दाखवतो आमचा सगळा. म्हणजे रेनोव्हेटिंग आहे पण नॉर्मली दिसेल तुम्हाला. मी दाखवतो थांबा. बघा पुढे बघा, ही बघा आपली वेशी. बघ पहिला इकडून एंट्री होती गाईस आणि आता इथून एंट्री काढले आहे की नाही. आतमध्ये गेलाय आणि बाहेरनं म्हणजे यो आणलाय दगड. नाही नाही नाही, यो बाहेरनं दगड गुजरातवरनं काहीतरी आणलं वाटतं. हा हे बघा रेनोव्हेटिंगचंच काम चालू आहे सगळं. हे बघा गाईस आपला देऊळ आणि आपला रत्नेश्वर महाराज इकडे बसलेत. पाय पडतो आणि मग कंटिन्यू करतो पुढे, कारण की आता म्हणजे कसं आहे, घरी पण जायचं आहे आणि आपल्या देवळात पण आपल्याला पाय पडायचं आहे. तर पाय पडतो, दाखवतो बघा कसं. गणपती वगैरे सगळं आहे, आपली देवी आहेत. आईवा डंपर निघालाय आणि आम्ही पण निघालोय आणि आम्ही आता चाललोय घरी आपल्या. आणि तशी बाई तुला कसा वाटला आमच्या गावाला? हा खूप छान. घरी जायला वैताग आला पोरांना बोलतात. 2-3 दिवस अजून थांबलो असतो तर आला असता. पण काय तिथं काय बोलशील अजून पुढं? मी बोललो तर कॉन्ट्रोवर्सी होते का? हे बघ आपलं घर गाईस. हा कधी काय बोलायचं तेच समजत नाही. ते तर आहे. बोलायला हाय चार्ज तर बोलत नाही. हा तिथे काय नसतं तिकडे काय पण बोलून टाकते. गाईस चलो आता जातो घरी. निघतो आम्ही गावातून आपल्या. आणि मग आता ट्रॅव्हल्स येईल म्हणजे बस पकडू. बसने रेल्वे स्टेशनने कुठं? आपल्या घरी पनवेलला. चलो दाखवतो पुढे. गाईस फायनली आलोय पनवेलला. आपली ट्रेन चालले रापरूप. ट्रेन पण गेली आणि आपलं बरोबर बघूया बघा. यो एक हा पुढे दाखवतो आम्हा. चलो बाय. एक गाईस गर्दी बघा. पनवेल स्टेशनला गर्दी बघा दुपारची. तर गाडी आली तर ट्रेन आली तर मुली बघ कशी चालली. संचित बाई आदित्य काय झाली हालत तर बेकार आहेच, पण गर्दी पण आहेच. आता आपल्याला जायचं बेलापूर पकडायचे. बेलापूरवरनं उरणची पकडायचे. लफडे पकडायची होती पण रिझर्व नव्हता भेटत. हा ना, म्हणून उभा राहूनच यायला लागला असता. इथं सुखाने जरा बसून तरी आले. हा ते तर आहे. गाईस फायनली आपल्या आता बेलापूरच्या ट्रेनमध्ये आपण बसलेलो आहे आणि बेलापूरवरनं चाललो आहे उरणला. आपली बेलापूर उरण पकडून. आणि पब्लिक बघा आपली असे कंटाळले फुल ऑन. काय की तुम्हाला काय सांगू, 12 तास झाले त्यामध्ये आम्ही ट्रॅव्हलिंग करतो. 12 तास रत्नागिरीवरनं उरण. 12 तास व्हायला येतील आता. तरी अजून 1 तास पोचायला लागेल बेलापूरवरनं. म्हणजे आत्ता बसलो आहे ट्रेनमध्ये. अजून 1 तास. आई तर काय बोलशील? तर गाईस आता आपण ब्लॉगला आपण इथे एंड करतो, कारण की आता आपल्याला किती तास झालेत माहिती आहे ट्रॅव्हलिंग करून 12 तास. सांगा इथं काय बोलशील? 12 तास झाले आपल्याला ट्रॅव्हलिंग करून. आणि आपण तिथून ब्लॉग आहे ना स्टार्ट केलेला तिथूनच एंड होते, म्हणजे आपल्या उरण रेल्वे स्टेशनवरती. कारण की भाई फुल कंटाळा आलेला आणि ती ट्रेन मला वाटते माझा लास्ट टाईम असेल. त्या ट्रेनमध्ये याच्या पुढे मी कधी जाणार नाही आहे आणि परत येणार. 9 तास आम्ही एकाच जागेवरती बसलो आहे. नाही टॉयलेटला गेलो आहे, नाही कुठं गेलो आहे, एकाच जागेवरती बसलो आहे. हालत खराब. आणि पब्लिक पण अशी चढत होती ना की जत्रा चालू आहे भाई, अशा अवस्था झालेली. आणि पब्लिक बघा चेहऱ्यावरनं बघू शकता. मला वाटते 4 एक दिवस झोपला नाही असं वाटते. असंच जरा वाटते.
तर करू आपण या ब्लॉगला एंड, कारण की आता आम्ही झालो कंटाळा आम्हाला आलेला आहे आणि आम्ही त्यानंतर आता झोपायला सीधा घरी झोपायला जाणार आहे. आणि 4 वाजले. आम्ही 3ला निघलो होतो सकाळी आणि आता वाजले 4. तर आम्ही जाऊ घरी. तर चलो बाय. 12व्या ब्लॉगला करू आपण एंड आणि भेटूया. तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये आम्हाला भेटा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, कारण की आमची सहन शक्ती खपलेली आहे काही. तर लाईक नाही केला असेल या ब्लॉगला तर लाईक करा, कमेंट नाही केलं असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चलो 12व्या ब्लॉगला करू आपण एंड. बाय बाय गाईज. रत्नागिरीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.